सर्वपक्षीय बैठक आज आरक्षणाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी जी बैठक आयोजित केली होती, सर्वपक्षीय बैठक, त्यामध्ये न जाण्याचा निर्णय यासाठीच घेतला गेला की सार्वभौम सभागृह आहे महाराष्ट्राचं, ते विधानसभा सुरू आहे, सेशन सुरू आहे आणि अशा वेळेस कुठलीही चर्चा त्यामध्ये होण्याची अपेक्षा होती. परंतु यापूर्वी मुख्यमंत्री महोदयांनी एका बाजूला चर्चा केली, उपमुख्यमंत्री नागपूरकर यांनी दुसऱ्या बाजूंबरोबर चर्चा केली, दोघांच्याही बरोबर चर्चा करून त्यांनी त्यांना काय कळवलं, काय आश्वासन केलं, हे दोनही आंदोलन त्यानंतर स्थगित झाले. नंतर त्यांनी सरकार म्हणून या दोघांनी, मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी केली, त्याच्या संदर्भात विरोधी पक्षनेता म्हणून आम्हाला कुठेही विश्वासात घेतला नाही, आमच्या बरोबर कुठलीही चर्चा केली नाही. आजच्या बैठकीमध्ये सुद्धा या बैठकीच्या संदर्भात जे अजेंड्यावर विषय की एक प्रमुख नेत्यांच्या बरोबर विरोधी पक्षाच्या किंवा विरोधी पक्ष म्हणून, पक्षनेता म्हणून ती चर्चा होणे अपेक्षित होते. आता आम्हाला या संदर्भात काहीच माहित नाही, नेमकी सरकारची भूमिका अजून कळलेली नाही. सरकारने काय त्यांच्याबरोबर बोलणी केली, काय त्यांना आश्वासित केलं, ह्याची माहिती नाही. दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री बोलले, आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी वर्सेस मराठा हा एक संवेदनशील आणि ज्वलंत प्रश्न झालेला, एकमेकाचे वैरी झाल्यागत काही ठिकाणी ती परिस्थिती उद्भवली आहे. अशा स्थितीमध्ये सरकारने दोघांनाही काय कळवलं किंवा चर्चा केली, याची ह्या संदर्भातली भूमिका जर सभागृहामध्ये चर्चेला आणली असती आणि दोनही समाजाला न्याय देण्याची त्यांची काय भूमिका होती, आणि त्यांनी आंदोलनाच्या वेळेस ज्या बैठका घेतल्यात त्या बैठकामध्ये दोघांनी बैठका घेतल्यात, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गृह, तर त्या बैठकीच्या संदर्भात जरी चर्चा झाली असती तरी तिकडे एवढ्या मोठ्या सगळे महाराष्ट्रातून लोकांना बोलवलं, सर्वपक्षीय म्हणून सांगितलं, परंतु विरोधी पक्षांना मात्र विश्वासात न घेता किमान ह्या बैठकीची आगाऊ सूचना तरी द्यायला पाहिजेत की उद्या ही बैठक आहे, काही एक प्रमुख राज्यातील प्रमुख नेत्यांना वेगळे 8-10 लोकांना घेऊन बसून चर्चा करण्याची अपेक्षा होती.